तर त्या पॉइंटला त्याला कधी कळेल की आता मला चेंज व्हायचं आहे, म्हणजे समजा त्याला तसं नाही करायचं आहे पण आतमधून होतंय, त्याच्याबद्दल काय सोल्युशन तुम्ही म्हणाल? कसं डेव्हलप करायचं? खूप छान प्रश्न आहे हा. एक तर बेसिकली आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की हे असं खूप जणांच्या बाबतीमध्ये होतं, त्याच्यावर आपणच काही वेगळे आहोत असं काही नाहीये. त्यातच दुसरा मुद्दा असा की आपण काय करतो हे बरेचदा स्वतःला पण माहीत नसतं. ब्लाइंड स्पॉट्स. हां, ब्लाइंड स्पॉट्स ते असतात. मग अशा परिस्थितीत आपलं नियर अँड डिअर कोणी असेल किंवा आपल्या प्रगतीमध्ये ज्याला खरंच खूप इंटरेस्ट आहे, मग तो भाऊ असेल, आई असेल, जे कोणी असेल, तर मग त्यांना तिथे क्रिटिसाइजर म्हणून बसवणं की माझ्यातले पॉझिटिव्ह पॉईंट तर मला बाकीचे पण लोक सांगतील, पण तुम्ही मला काय सुधारलं पाहिजे माझ्यामध्ये हे सांगण्यासाठी तुम्ही आहात, असं जर सांगितलं तर ते मायन्यूटली सगळं ऑब्झर्व करतील. ॲज अन ऑडियन्स चा भाग म्हणून मला काय दिसतं या पद्धतीनं ते सगळं लक्षात घेतील आणि तो फीडबॅक देतील. आणि आता तर इतकं सोपं झालंय की कुणाला शूट करायला लावायचं मोबाईलमधून आणि तो व्हिडिओ आपण बघायचा आणि मग लक्षात घ्यायचं की नाही गड्या हे मी असं नव्हतं, ओ इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. हे सगळं जेव्हा आपण बघत राहू तेव्हा मला इथे इथे सुधारणा करायच्या आहेत हे लक्षात येईल. मग पुढच्या वेळेस पुन्हा स्टेजवर जेव्हा जाणार तेव्हा ते डोक्यात घेऊन जायचं की आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी छान क्लिअर करायच्या आहेत. एक्झॅक्टली. आणि हां, थोडं थोडं होत होत डेफिनेटली एक वेळ अशी येईल की आता तुम्ही मस्तपैकी छान बोलू शकता. एक्झॅक्टली. कनेक्ट झालं मला. पहिला सेशन ज्यावेळेस मी घेतला होता तर त्याचा व्हिडिओ माझ्याकडे अजूनही आहे. 2014-15च्या आसपास त्यावेळेस घेतला होता. तर तो बघून बघून व्हिडिओ कॅप्चर करूनच मग ते डेव्हलपमेंट येत गेल्या. तुम्ही बरोबर म्हणालात की ते करत राहायचं आहे.